अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर विना परवाना मोर्चा, माजी नगरसेविकेसह 20 ते 30 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केलं, तसंच विना परवाना जाहीर घोषणाबाजी आणि प्रतिमेचं प्रदर्शन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 5 महिलांसह 20 ते 30 अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. माजी नगरसेविका शेख नसीम खानसाब, शेख मुन्नी अयाज, शेख निदा जावेद, शेख सुमैया जाकीर, आयशा खान आणि इतर 20 ते 30 अनोळखी महिलांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोलकात्याच्या नाझिया इलाई खान याच्याविरुद्ध तातडीनं गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील महिलांनी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी अर्थातच 1 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय इथं संबंधित महिलांनी एकत्र येत नाझिया इलाही खान यांच्या प्रतिमेचं विनापरवाना प्रदर्शन केलं आणि जाहीर घोषणाबाजी केली. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी 19 जून रोजी काढलेल्या आदेशानुसार 2 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) या अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. या आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित महिलांवर ठेवण्यात आला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.